Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. बारामतीमध्ये आता नंदन आणि भाऊजय असा सामना होणार आहे आता जवळजवळ स्पष्ट झालेला आहे. अजित पवार गटाकडनं आता सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी सुद्धा आता शरद पवारांनी जाहीर करून टाकलेली आहे. त्यामुळे बारामतीचा सामना यावर्षी रंगतदार होणार आहे. या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट आला, तो म्हणजे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी जे उमेदवारी दाखल करणार होते त्याच्यामुळे शिवतारे पेटले होते. त्यांनी अजित पवारांच्या विरोधात अनेक स्टेटमेंट्स करायला सुरुवात केली, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आणि एक वेळ शिंदे जरी नाही म्हटले तरी मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरीन असा सगळा पवित्रा विजय शिवतारे यांनी घेतला होता. अखेर अनेक बैठका झाल्या, वर्षावर त्यांना बोलवण्यात आलं, अजित पवारांना त्यांच्यासमोर बसवण्यात आलं आणि दोघांमध्ये समझोता घडवण्यात आला. अखेर 30 तारखेला विजय शिवतारे यांनी त्यांची उमेदवारी लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी त्यांच्या गावी जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ते आता अजित पवारांच्या विरोधात कुठली निवडणूक लढवणार नाहीयेत. अजित पवार अर्थात सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाहीये आणि ते आता राष्ट्रवादीला सपोर्ट करणार आहेत, अजितदादांना सपोर्ट करणार आहे. या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आता एवढे विजय शिवतारे पेटलेले असताना त्यांनी माघार नेमकी का घेतली असा प्रश्न विचारला जातोय आणि त्यामुळेच त्यांचे आता काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट विजय शिवतारेंना एक भलं मोठं पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. ते नेमकं पत्र काय आहे आणि त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण समजावून घेऊयात. तर त्या पत्राला पुरंदरचा तह असं नाव दिलेलं आहे. विजय शिवतारे यांना ते पत्र लिहिलंय. त्याच्यामध्ये म्हणतायत, सनविवी बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला. त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधानं गाजू लागली. चॅनल कुठलंही लावा, दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने एल्गार पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषदा गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलात. आरोप, टीका टिप्पणी करू लागलात. काहीही झालं तरी आता माघार नाही, बारामती कोणाची जहागिरी नाही, यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. मायबाप, जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ, पण आता निर्णय घेतलाय, ही तुमची भूमिका महाराष्ट्रात गाजली. घोडा मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमची ही मोठी अडचण झाली. अजित पवारांची गुरमी तशीच आहे, ते उर्मट आहेत, पण अजित पवारांना तो पश्चाताप नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखं ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे, अशी टीका बापू तुम्हीच केली होती. मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झालाय? आता तुम्ही रामायणातले बिभीषण आहात की नाही हे आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या 5,80,000 मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरलाय का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं क्वालिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीच अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरं होईल. बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करत आलोय. 2019ला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलोय, कारण तुम्ही माझे नेते आहात. पण काल माझा नेता असा संधीसातू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला. याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लया फार घालवून टाकले. सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जातोय. पुरंदरचा मांडवली सम्राट, पाकिट भेटलं का, घुमजाव, शिवतारे जमी पर, चिवतारे, शेवटी आपला आवाका दाखविला, 50 खोके शिवतारे ओके, अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय. अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच शेपूट घातलात. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे खतगावकर यांनी सांगितले, असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5,80,000 पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का?
तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होतात का? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हते का? आदरणीय बापू, याचीही उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत. असो, हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल, तुमची चिडचिड होईल, पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्खा गावानं, दस्तर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्रपरिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. असो, जमेल तेवढं करावं. माझी अडचण होते, तुर्तास तरी थांबतो. कळावे, आपला कट्टर कार्यकर्ता. तर हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. त्या पत्राचा जे सुरुवात केलेली आहे त्याचं नाव पुरंदरचा तह असं म्हटलेलं आहे. या पत्रामध्ये नाव नेमकं नाही आहे की हे पत्र कोणी लिहिले, पण असं सांगितलं आहे की जे शिवतारेंचे कार्यकर्ते आहेत, कट्टर कार्यकर्ते, त्यांनी हे सगळं पत्र शिवतारेंना लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही अजित पवारांना टार्गेट करत होता, त्यांच्या विरोधात तुम्ही स्टेटमेंट्स करत होता, असं सगळं असताना तुम्ही अचानक माघार घेतली आणि ही माघार का घेतली हे सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांना कळायला हवं. त्यांनी म्हटलेलं आहे की 5,80,000 इतके पवार विरोधी मतदार आहेत. त्या मतदारांनी आता नेमकी काय भूमिका घ्यायची आणि तुम्ही आता सुनेत्रा वहिनींना पाठिंबा द्या असं म्हणताय, तो आम्ही पाठिंबा का द्यायचा, या सगळ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्ही दिली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अर्थात आता शिवतारे पुन्हा एकदा काही पत्रकार परिषद घेतात का आणि या कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी शिवतारेंनी त्यांची जी आक्रमक भूमिका आहे ती मागे घेतलेली आहे आणि ते आता अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकं बघणं महत्त्वाचं असणार आहे की खरंच शिवतारे आता माघार घेत आहेत की ऐनवेळी ते त्यांचा पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरतायत, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या कार्यकर्त्याच्या पत्राबद्दल काय वाटतं आणि शिवतारेंनी अचानक घेतलेल्या भूमिकेबाबत काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.